नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, उद्या गुरुवार आणि 10 जुलै गुरुवारला आलेली आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा यालाच आपण आषाढ पौर्णिमा या नावाने देखील ओळखत असतो किंवा व्यास पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला एक अतिशय अत्यंत प्रभावशाली असा हा एक उपाय करायचा आहे. आपल्या मुलांसाठी मुलींसाठी हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला आवर्जून लावायचा आहे. या उपायाने काय होईल तर मुलांच्या सर्व संकटांचा विघ्न जे आहेत तर ती संपेल. मुलांच्या सर्व मनातील इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या नक्कीच पूर्ण होतील आणि अभ्यासात प्रगती होईल. नोकरीमध्ये भरभरून असा यश मिळेल. तर असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कारण बघा, प्रत्येक महिन्यामध्ये एक पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते आणि सहसा महिन्याचा जो शेवटचा दिवस असतो तर त्या वेळेमध्ये ही पौर्णिमा तिथी येत असते. हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा ही अतिशय अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते. आता बघा, या पौर्णिमेलाच आपण गुरुपौर्णिमा म्हणत असतो. कारण का, या दिवशी गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचं प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्याकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करतात. या वर्षी गुरुपौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण जाणून घेणारच आहोत. आता बघा, गुरुपौर्णिमेची तिथी जी आहे तर ती कधी चालू होणार आहे. 10 जुलैला पहाटे 1:36 पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर 11 जुलै पहाटे 2:06 समाप्त होणार आहे. तर या कालावधीमध्ये आपल्याला गुरुपौर्णिमेची जी पूजा आहे तर ती आवर्जून करायची आहे. त्यानंतर गुरुपौर्णिमेच्या पूजेसाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे आणि शक्य असेल तर पवित्र नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी जाऊन स्नान करावं. नसेल शक्य तर मग घरीच गंगेच्या पाण्याने स्नान करावं. आंघोळीच्या पाण्यामध्ये कोणत्या वस्तू टाकाव्या याविषयीचा ही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून आपल्या चॅनलवरती जावा आणि आवर्जून बघा. यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ स्नान झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि देवांची नित्य पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे. त्यानंतर भगवान विष्णू देवांना तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याचे विशेष अनन्यसाधारण असे महत्व असते. तुम्ही तुमच्या गुरूंच्या अनिष्ट देवतेसोबतच भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे. त्यानंतर चंद्रदानानंतर चंद्र दर्शन घ्यायचं आहे आणि चंद्राला आवर्जून उद्याच्या दिवशी अर्घ्य अर्पण करायचं आहे. ज्यांना डोळ्याच्या समस्या आहेत, ज्यांना त्वचेच्या समस्या आहेत त्यांनी किमान 15-20 मिनिटं तरी उद्याच्या रात्री चंद्रप्रकाशामध्ये उभं राहायचं आहे आणि ज्यांना नजरेचा त्रास आहे त्यांनी चंद्रप्रकाशाकडे आवर्जून 15 ते 20 मिनिटं एकटक बघावं. यामुळे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. त्याचबरोबर या दिवशी आपण ज्या वेळेस आपली फरशी पुसतो त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी जी आहे तर ती पुसायची आहे. त्यानंतर उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर तो स्वच्छ व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे. त्यानंतर दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. आपल्याला कोणत्या ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे, कशा पद्धतीने काढायचं आहे याविषयीचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे. ज्यांनी बघितला नसेल त्यांनी आवर्जून बघा. आता आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी लावायचा आहे. कशासाठी लावायचा आहे बघा, दिवा जो असतो तर तो काय करतो
दिवा आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाण्याचं काम करत असतो. दिवा हा बुद्धी, ज्ञान आणि त्यागाचं एक प्रतीक मानलं जातो. दिवा लावल्यामुळे आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती संचार करत असते. दिव्यामध्ये ज्या काही शक्ती असतात, ज्या काही लहरी असतात, त्यामुळे आपल्या घरातील वाईट ज्या शक्ती आहेत तर त्या नष्ट होत असतात. अशाच पद्धतीने आपल्या मुलांच्या जीवनामध्ये सुद्धा जो काही थोडाफार अंधार आहे किंवा त्यांच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहे तर त्या इच्छा जर पूर्ण होत नसतील तर त्यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे. अगदी साधा सोपा हा उपाय आहे. तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला त्याचा छान अनुभव जो आहे तर तो बघायला मिळेल. जर घरामध्ये सुतक असेल तर मग उपाय करता येणार नाही. पिरियड्स असेल तर पावित्र्य सांभाळून तुम्ही उपाय करू शकता, दिवा लावू शकता. यानंतर दिवा लावण्याच्या अगोदरच काही महत्त्वाच्या नियमांचं पालन देखील करायचं असतं. मी हा उपाय माझ्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी केलेला आहे. हा उपाय इतरांना आपल्याला सांगायचा नसतो, कारण आपण घरात सांगू शकतो परंतु बाहेरच्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना असतात, आपल्या मुलांबद्दल काय भावना असतात हे आपल्याला माहीत नसतं. त्यामुळे तुम्हाला जर सांगायचं झालं तर मग तुम्ही अशा पद्धतीने सांगू शकता की हा जो उपाय आहे तर तुम्ही तो गुरुपौर्णिमेच्या दिवशी केला तर करून बघा. तुम्हाला त्या उपायाने नक्कीच फरक जाणवेल. तुम्ही अशा पद्धतीने किंवा तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जसं सांगता येईल तसं तुम्ही सांगू शकता. यानंतर मी हा स्वतः हा उपाय केलेला आहे असं कधीही चुकूनही कुणाला सांगायचं नसतं. आता हा उपाय कोणत्या वेळेमध्ये करायचा आणि कसा करायचा बघा. तुम्हाला हा उपाय कशासाठी करायचा आहे. तुमची मुलं खूप अभ्यास करतात परंतु त्यांच्या अभ्यासातलं जे लक्ष आहे तर ते अचानक कुठेतरी विचलित होऊन जातं आणि त्यांना पाहिजे तसं जे मार्क्स आहेत तर ते परीक्षेमध्ये मिळत नाही किंवा परीक्षेसाठी जातात आणि जे काही त्यांनी अभ्यास केलेला असेल तर तो सर्वपणे विसरून जात असतील. त्याचबरोबर एखादा मुलगा मुलगी उच्च प्रतीचं शिक्षण घेतो, बाहेर शिक्षणासाठी जातो परंतु तरीही त्यांना पाहिजे तसं यश त्या परीक्षेमध्ये मिळत नाही आणि शिक्षण जर झालं तर नोकरीमध्ये अनेक अडचणी, अडथळे असतात. लोक मनासारखी नोकरी जी आहे तर ती मिळत नाही, मनासारखा पगार वाढ होत नाही. अशा ज्या अनेक समस्या असतात ना तर त्यासाठी आपल्याला हे जे छोटे मोठे उपाय आहेत तर ते आवर्जून करायचे असतात. कारण या पवित्र तिथींवरती ते आपण जर केले तर त्या दिवसाचा आपल्याला जे पुण्यफळ आहे तर ते नक्कीच मिळत असतं. जर लग्न जमले तर संतती प्राप्तीमध्ये अडचण येत असेल किंवा मुलांमध्ये तुम्हाला काहीतरी दोष जाणवतात. आता मुलांना नजर ज्या वेळेस लागते त्यावेळी मुलांचा हट्टीपणा, तापटपणा हा खूप मोठ्या प्रमाणात वाढत असतो. नजर ही जी आहे तर ती फक्त बाहेरच्याच व्यक्तीची लागते असं नाही तर घरातील आपल्या आई वडिलांची सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये नजर लागू शकते मुलांना. त्यामुळे जी नजर लागलेली आहे तर ती दूर व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी, त्यांना यश मिळावं, त्यांचं यश कुणीही थांबू नये यासाठी आपल्याला हे जे काही उपाय आहे तर ते करायचे असतात. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचं आहे. मुलांच्याही आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून आंघोळ करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्ही स्वतः सुद्धा हळद टाकून पाण्यामध्ये स्नान करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे. आता दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेमध्ये हा उपाय करण्यासाठी जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. परंतु जर तुम्हाला संध्याकाळी टाइम असेल 5 ते 7चा जो कालावधी असतो, वेळ असते, तर या कालावधीमध्ये जर तुम्हाला जमत असेल तर अतिशय उत्तम वेळ असते. कारण याला गोधुली वेळा असं देखील म्हटलं जातं. यावेळेस दिवस आणि रात्र जी आहे तर ती एकत्र येत असते आणि त्यावेळी जी सकारात्मक ऊर्जा आहे तर ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते. त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्हाला या वेळेमध्ये हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे. परंतु नसेल शक्य तर मग तुम्ही दिवसभरामध्ये किंवा रात्री कधीही करू शकता, काही अडचण नाही. त्यासाठी तुम्हाला एक छोटीशी मातीची पंती जी असते तर ती घ्यायची आहे आणि मातीच्या पंतीमध्ये तुम्हाला जी लाल कलाव्याची वात असते बघा तर ती टाकायची आहे. कलावा म्हणजे रोली मोली आपण जो पचरंगी सुताचा धागा म्हणतो तर तो धाग्यापासून वात तुम्हाला बनवायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये टाकायची आहे. हा दिवा तुम्हाला 4 मुखी तयार करायचा आहे.
आहे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा 4 दिशेला 4 कलावेच्या वाती ज्या असतात तर त्या तुम्हाला त्या टाकायच्या आहे. याला आपण रक्षासूत्र देखील म्हणत असतो. तर ती तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे. आता रक्षासूत्राचीच वात का टाकायची, कारण आपल्या या रक्षासूत्रामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते. त्याचबरोबर या दिवशी तुम्ही मुलांच्या हातात रक्षासूत्र जे आहे ते सुद्धा बांधू शकता. आता या सूत्राची वात त्यामध्ये टाकली की तुम्हाला त्यात तूप जे असतं तर ते टाकायचं आहे. तूप नसेल तर मग मोहरीचं तेल जे आहे तर ते टाकायचं आहे. या दोन्हीपैकी कोणतीही एक तेल तुम्ही टाकू शकता, घालू शकता. त्यानंतर दिवा तुम्हाला लावून घ्यायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक जे आहे तर ते काढायचं आहे म्हणजे प्लेटमध्ये. त्यानंतर त्या स्वस्तिक वरती तुम्हाला मुठभर अखंड तांदूळ जे आहे तर ते ठेवायचे आहे. तांदूळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे. त्यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला एक भीमसेनी कापुराचा तुकडा जो आहे, वडी जी आहे तर ती ठेवायची आहे. भीमसेनी कापूर नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही साधा रोजचा आपला रेग्युलर कापूर जो आहे तर तो देखील टाकू शकता. यानंतर थोडीशी पिवळी मोहरी आपल्याला मुलांच्या डोक्यावरनं ओवाळून घ्यायची आहे आणि ती त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे. आता जर घरामध्ये 2 मुलं असेल तर मग 2 मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळे दिवे तयार करावे लागतील. त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला देवघरासमोर ठेवायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला एकदा गणेश स्तोत्रम पठण करायचं आहे, एकदा विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे. या 2 सेवा झाल्या की त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो जोपर्यंत तेवत आहे तोपर्यंत तेवत राहू द्यायचा आहे. दिवा शांत झाला की दिव्यातलं साहित्य काढायचं आहे आणि निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि जे तांदूळ आहेत तर ते तुम्हाला गच्चीवर की टेरेसवरती पक्ष्यांना खाऊ घालायचे आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून जास्तीत जास्त करण्याचा आपल्या मुलांसाठी प्रयत्न करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा. ज्यांना नसेल समजला त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून विचारू शकता. काही अडचण नाही. तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही नाही समजलं तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करत जावा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करत जा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला ओम साईराम.